उन्हाळा आता चालू झालेलाच आहे आणि अतिशय गरमीमध्ये आपल्याला माहितीच आहे अशक्तपणा, थकवा आणि डोकेदुखी खूप जाणवते. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा विशेष असे पौष्टिक लाडू. रोज एक जरी लाडू खाल्ला ना अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी किंवा उलट्यांचा सुद्धा त्रास होणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे, खूप पौष्टिक आहेत आणि 1 महिन्यासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी मखाना घेतलेला आहे. मखान्याचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. विशेषतः उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या गरमीच्या दिवसांमध्ये जादाचं काही खाल्लं गेलं तर डोकेदुखी आणि उलट्यांचा लगेचच त्रास होतो. मखान्याचा यामध्ये खूप उपयोग होतो. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी मखाना घेतलेला आहे. 1 छोटी वाटी किंवा त्याच वाटीने पाव वाटी काजू घ्यायचे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काजू आणि बदामचा इथे वापर केलेला आहे. यामुळे लाडूला चव सुद्धा खूप चांगली येते. लहान मुले सुद्धा मग खूप आवडीने खातात. या लाडूसाठी काजू आणि बदाम थोडेसे कमी प्रमाणातच वापरायचे. आता इथे मी 1 छोटी वाटी मगज बी वापरलेले आहेत. आपल्याला माहितीच आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे उन्हाळ्यामध्ये सर्दी आणि कफचा जो प्रॉब्लेम होतो ना तो कमी करण्यासाठी या बियांचा खूप उपयोग होतो. थंडी संपल्यानंतर जे गरमीचे दिवस चालू होतात किंवा अचानक क्लायमेट चेंज होतं ना, क्लायमेट चेंज झाल्यामुळे सर्दी आणि कफचा खूप त्रास होतो. तर त्या क्लायमेटमध्ये हे कफ बाहेर काढण्याचं खूप मोठं काम करतात. त्यामुळे काजू बदाम थोडंसं कमी घेतलेलं आहे, मगज बी थोडंसं जास्त वापरायचं. थोडंसं मगज बी शिल्लक ठेवलेलं आहे, बाकीचं सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर आता हे सगळं 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर हे पहा अशी याची पावडर करून घेतलेली आहे. जास्त बारीक सुद्धा नाही किंवा मोठी मोठी सुद्धा नाही. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं. या लाडूंसाठी तुपाचा सुद्धा आपण कमी वापर करणार आहे. तूप चांगलं गरम झालं की ही पावडर आपल्याला यामध्ये परतून घ्यायची. आपण सुरुवातीला मखाना किंवा ड्रायफ्रुट्स परतून घेतलेले नव्हते, त्यामुळे मंद आचेवरच तुपावरती हे हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. लाडू आपल्याला 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर त्यासाठी हे सगळं व्यवस्थित परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुपामध्ये परतल्यामुळे काय होतं, चवीला सुद्धा हे लाडू चांगले बनतात. इथे मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. 1 चमचा तुपामध्ये सुद्धा हे पावडर परतून घेऊ शकता. तर हे पहा फक्त 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच हे परतून घेतलं. हलकासा रंग बदललेला आहे, खमंग वास सुटलेला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं. आता याऐवजी सुकं खोबरं किसून सुद्धा वापरू शकता. तर ज्या वाटीने आपण मखाना घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं. आता यामध्ये 4 चमचे खसखस ॲड केली. आता गरमीमध्ये खसखस खाल्ल्यामुळे काय होतं, पोटाला थंडावा मिळतो. ॲसिडिटी किंवा डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. पचनक्रिया तर चांगलीच राहते, थकवा कमी जाणवतो. तर पुन्हा 2 ते 3 मिनिटे हे दोन्ही या पावडरमध्येच आपल्याला परतून घ्यायचे. पुन्हा 2 मिनिटे फक्त परतून घेतलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायचं. यामध्ये अर्धी छोटी वाटी किंवा 4 चमचे नाचणीचं पीठ आपल्याला परतून घ्यायचंय. गरमीमध्ये आपल्याला माहितीच आहे नाचणी खूप फायदेशीर आहे. शरीराला थंड तर ठेवतंच, शिवाय यामध्ये लोह सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे गरमीमध्ये येणारा थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. थोडं थोडं तूप ॲड करत आपल्याला हे पीठ चांगलं परतून घ्यायचंय. म्हणजे लाडू सुद्धा खूप दिवस टिकण्यास खूप मदत होते. 4 ते 5 मिनिटे नाचणीचं पीठ परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धी छोटी वाटी किंवा 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ सुद्धा परतून घ्यायचंय. तर थोडं थोडं तूप ॲड करत हे पीठ सुद्धा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचंय. आता गव्हाच्या पिठामुळे काय होतं, लाडूला बाइंडिंग खूप छान येतं. शेवटचा लाडू बांधेपर्यंत सुद्धा मिश्रण कोरडं कोरडं पडणार नाही आणि लाडू मस्त दाणेदार व्हायला सुद्धा खूप मदत होते. तर एवढं सगळं परतून घेण्यासाठी 5 ते 6 चमचे तूप वापरलेलं आहे. ही परतून घेतलेली दोन्ही पिठं त्याच भांड्यामध्ये काढून घेतली. जे शिल्लक ठेवलेले मगज बी होते ते सुद्धा काढून घेतले. लाडूला मस्त फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पूड ॲड केली. थोडंसं जायफळ आणि सुंठ सुद्धा किसून घेतलं. यामुळे लाडू तर मस्त खमंग बनतील. आणि सर्दी खोकला कफसाठी जायफळ आणि सुंठचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. तर हे पहा हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये अजून आपण गूळ, साखर काहीही घातलेलं नाही. गूळ आणि रोजची आपली साखर आपण वापरणारच नाही. आता ही दोन्ही पिठं आपण तुपामध्ये परतून घेतलेली होती. त्यामुळे काय करायचं, हे सगळं थंड झालं ना की तळ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी आत्ताच मिक्स होतात, पुन्हा एकजीव करत बसायची काही गरज लागत नाही. आता रोजची साखर आणि गूळ आपण वापरणार नाही, तर त्याऐवजी खडी साखर इथे मी घेतलेली आहे. पाऊण वाटी खडी साखर मिक्सरला थोडीशी बारीक करून घ्यायची. ज्या वाटीमध्ये आपण मखाना घेतलेला होता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. गरमीमध्ये खडी साखरेचा वापर केल्यामुळे पचनशक्ती खूप चांगली राहते. गरमीमध्ये पचनशक्तीचाच खूप मोठा प्रश्न असतो. थोडं जरी जास्त खाल्लं गेलं तर लगेचच पोट बिघडतं, डोकं दुखतं किंवा उलट्यांचा त्रास होतो. तर या लाडूमध्ये वापरलेले हे सगळे असे घटक आहेत ज्यामुळे या कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही.
कढईमध्ये ही साखर काढून घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पाणी घेतलं. साखर आपल्याला सुरुवातीला विरघळवून घ्यायचे, तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरती सतत हलवत सुरुवातीला एक उकळी काढून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली. याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. 5 मिनिटात बनवून तयार होतो. थोडक्यात पाकातले हे लाडू आहेत त्यामुळे जास्त दिवस टिकतात सुद्धा. तर उकळी आल्यानंतर 2-2 मिनिटाच्या अंतराने याचा पाक चेक करत राहायचं. उकळी आल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. स्पॅच्युलावरचा पाक थोडासा थंड झाल्यानंतर दोन्ही बोटांनी चेक करायचा. तर हे पहा, एक तार याची बनलेली दिसत आहे. लगेचच गॅस बंद करायचा आणि हा गरम गरम पाक या पावडरमध्ये काढून घ्यायचा. आता एकदम सगळा पाक यामध्ये काढून घ्यायचा नाही, तर सुरुवातीला यातला थोडासा पाक घ्यायचा. स्पॅच्युलाच्या साह्याने ही पावडर मिक्स करून घ्यायची. थोडा थोडा पाक ॲड करतच ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची. थोडक्यात यामध्ये पाक आपल्याला मुरवून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडा थोडा पाक ॲड करत राहायचं. साहित्याच्या एवढ्या प्रमाणासाठी साखरेचं सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट आहे. एवढ्या साखरेमध्ये लाडू सुद्धा परफेक्ट गोड बनून तयार होतात. सगळा पाक मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं. 10 ते 12 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं. 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाक आता यामध्ये मुरलेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे. लाडू अगदी व्यवस्थित वळता येतात. तर यामध्ये आपण पाक वापरलेला आहे त्यामुळे लाडू सुद्धा जास्त दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मिश्रण अजिबात कोरडं कोरडं बनत नाही. लाडू सुद्धा इझिली वळता येतात. आपण नेहमीचे जे लाडू बनवतो त्यापेक्षा थोडंसं लहान साईजचे हे लाडू बनवायचे. तर हे पहा, या पद्धतीने मीडियम आकाराचे लाडू वळवून घ्यायचे. यामध्ये पाक आपण मुरत ठेवलेला होता त्यामुळे सगळ्या पावडरमध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो. शेवटचा लाडू बांधेपर्यंत सुद्धा हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही. त्यामुळे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायचं काही टेन्शनच राहत नाही. थंड झालं तरी सुद्धा हे लाडू अगदी व्यवस्थित गोल गरगरीत बनतात. हे पहा, शेवटचा लाडू सुद्धा मी बांधून घेतलेला आहे. अगदी गोल गरगरीत आलेला आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज एक जरी लाडू खाल्ला ना तर दिवसभर थकवा, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. मुलांना आता सुट्ट्या सुद्धा चालू होतील. मधल्या वेळेमध्ये त्यांच्यासाठी खाण्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. हे पहा, आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार लाडू बनलेले आहेत. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर उन्हाळा विशेष हे लाडू नक्की बनवून ठेवा.